खरं तर लोकसभेची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे आणि पुण्याच्या लोकसभेसाठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून दोन्हीकडूनही उमेदवार जाहीर झालेले आहेत। अर्थातच महायुतीकडून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर मुरली अण्णा मोहोळ हे निवडणूक लढवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावरती रवींद्र धंगेकर हे निवडणुकीला सामोरे जात आहेत। आणि ही निवडणूक लागल्यामुळे ही निवडणूक अर्थातच चुरशीची होणार आहे। त्यासोबतच आता मतदार याद्यांची पारायण सुरू झालेली आहेत, मतांची गोळाबेरीज करायला सुरुवात झालेली आहे, अनेक लोकांना आपलंसं करून घेऊन पुढची वाटचाल करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कंटेंट पुश करण्याचं तयारी दोन्ही उमेदवारांकडून त्या ठिकाणी होताना दिसते। मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत चौधरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा एका मतदारसंघाचं विश्लेषण मी आपल्या समोर करतोय। अर्थातच लोकसभेचं रणमैदान या सिरीज पेक्षा वेगळ्या पद्धतीनं पुणे लोकसभेचं एक विश्लेषण आपल्या समोर मी घेऊन येतोय। लोकसभेच्या रिंगणामध्ये पुण्याच्या प्रचाराच्या मैदानात कोण आघाडीवर आहे या अनुषंगाने मी आपल्या समोर विषय मांडतोय। खरं तर सुरू करूया आपण पहिल्या उमेदवाराकडून। मुरलीधर मोहोळ हे भारतीय जनता पार्टीचे पहिले उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि मुरलीधर मोहोळ यांना जवळजवळ 4 निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे। ही त्यांची 5वी निवडणूक आहे। मुरलीधर मोहोळ हे कोथरूड सारख्या एका प्रतिष्ठित भागातून त्या ठिकाणी नेतृत्व करतात। त्यांनी महानगरपालिकेवरती 4 वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि महानगरपालिकेचा महापौर म्हणून, शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा 2019 ते 2022 या 2.5 ते 3 वर्षाच्या काळामध्ये त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली। देशावरती, महाराष्ट्रावरती आणि अर्थातच पुणे महानगरपालिकेवरती कोरोनाचं संकट असताना सुद्धा त्यांनी त्यामध्ये आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेली दिसते। असं एक चित्र समोर असल्यामुळे सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाल्याचं दिसतं। तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे। रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी राजकारणातला गाढा अनुभव आहे। महानगरपालिकेवर त्यांनी 5 वेळा निवडून जाऊन एक पराक्रम त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यासोबतच ते 2 वेळा विधानसभेला पराभूत झालेले आहेत आणि 1 वेळा ते विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते विजयी सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे अशा 8 निवडणुकींचं पाठबळ घेऊन 9व्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत। रवींद्र धंगेकरांची पार्श्वभूमी सांगायची झाली तर रवींद्र धंगेकर हे 1996 पासून सक्रिय राजकारणामध्ये आले आणि 97 ला त्यांना तिकीट मिळालं। 97 ला ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावरती त्या ठिकाणी नगरसेवक झाले आणि त्यानंतर पुन्हा 97 ते 2002, 2002 ते 2007, 7 ते 12, 12 ते 17 आणि 17 ते पुन्हा पुढे अशा पद्धतीनं त्यांची नगरसेवक पदाची कार्यकाळ त्या ठिकाणी राहिलेला आहे। पहिली 10 वर्ष त्यांनी दीपक पायगुडे यांना नेते समजून त्यांच्या हाताशी हात देऊन त्यांनी कार्यकाळ आपला शिवसेनेमध्ये सुरू केला। त्यानंतर 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि दीपक पायगुडे यांच्यासोबत रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली आणि 2007 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावरती पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले। 2007 ते 2012 ही आपली कारकीर्द त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली आणि 2012 ला त्यांना पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं गटनेतेपद सुद्धा देण्यात आलं। 2012 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोधी पक्षनेता हा महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी बसलेला होता। अशा एकंदरीत सुवर्ण काळामध्ये सुद्धा महानगरपालिकेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची आपली कारकीर्द त्या ठिकाणी ठेवली। दरम्यानच्या काळामध्ये 2009 आणि 2014 ची विधानसभा सुद्धा त्यांनी लढवली, परंतु दोन्ही वेळा त्यांना गिरीश बापट यांच्या विरोधात अपयश आलेलं दिसतं। 2017च्या वेळी ज्यावेळी त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा होता त्यावेळी भारतीय जनता पार्टीतले नगरसेवक गणेश बिडकर यांनी त्यांना कडाडून विरोध केला आणि त्या ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला। भारतीय जनता पार्टीने प्रवेश नाकारल्यामुळे त्यांना ऐन वेळेला अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला। काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आणि 2017 ला पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर हे कसब्यातनं, रविवार पेठेतनं त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये गेले। खरं तर ही सगळी त्यांची कारकीर्द बघितली तर त्यांचा मतदारसंघ हा कसब्यातला एक महत्वाचा घटक आहे। ते स्वतः लोणारी समाजाचे आहेत आणि लोणार गल्लीमध्ये ते स्वतः राहतात। त्याच्या आजूबाजूला 12 बलुतेदारांच्या गल्ल्या आहेत। तिथे जायला 4 व्हीलरला सुद्धा फारसा रस्ता नसतो। त्या ठिकाणी ते 2 व्हीलरवरती प्रचार करतात, लोकांच्या घराघरात जाऊन प्रचार करतात। होर्डिंग लावणे, सोशल मीडियावरती पोस्ट करणे यापेक्षा जास्त प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीला ते कायमच प्राधान्य देत आलेले आहेत। तर त्याच्या दुसऱ्या बाजूला जर बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणावरती होर्डिंग लावून सोशल मीडियावरती आपल्या प्रचाराची रणधुमाळी ही मुरलीधर मोहोळ हे मोठ्या प्रमाणावरती करताना दिसतात। असं एक दोन्ही उमेदवारांचं एक विरोधी टोक आपल्याला बघायला मिळतं। दुसऱ्या बाजूला धंगेकरांना एक सर्वसामान्यांचं नेतृत्व समजलं जातं, तर दुसऱ्या बाजूला कोथरूड मधून येत असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना एक उच्चभ्रू सोसायटीतून आणि एक उच्चभ्रू लोकांचा वर्ग त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना एक इलाइट क्लासचा उमेदवार त्या ठिकाणी समजलं जातं। त्यामुळे या दोघांना एक वेगवेगळी पार्श्वभूमी आहे। त्यासोबतच मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी संघटनेतला सुद्धा अनुभव आहे। अर्थातच 1996 ला त्यांनी भारतीय जनता
पार्टीच्या युवा मोर्चाच्या पुण्याच्या शहराध्यक्षपदी काम सुरू केलं आणि संघटनेतल्या कामाची त्यांची पोचपावती म्हणून नुकतंच त्यांना महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये सुद्धा सरचिटणीस पदावरती नेऊन बसवण्यात आलं. त्यामुळे संघटनेचा अनुभव त्यांनाही आहे, संघटनेचा अनुभव यांनाही आहे. आज प्रचाराची रणधुमाळी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. परंतु या दोघांमध्ये पुन्हा एकदा एक तिसरा भिडू त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं नाव वसंत मोरे. पुण्याची पसंत मोरे वसंत म्हणून त्यांनी प्रचार सुरू केला. महाविकास आघाडीच्या तिकिटासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केले, परंतु त्यांना महाविकास आघाडीचं तिकीट काय त्या ठिकाणी भेटलेलं नाही. त्यामुळे त्यांनी आपली अपक्ष वाट धरण्याचं अखेर ठरवलेलं आहे. ते आता उमेदवारी अर्ज भरणार का आणि पुन्हा निवडणूक लढवणार का हे अद्याप अस्पष्ट असलं तरी सुद्धा वसंत मोरे यांची ताकद काही अंशी पुण्यामध्ये नाकारता येणार नाही. कारण त्यांचा सोशल मीडियावरती फार मोठा फॅन फॉलोईंग आहे आणि त्यांना घेऊन ते कायम त्या ठिकाणी सोबत जात असतात. शिवाय महाराष्ट्रभर त्यांची खळकट्याकी मनसेतली इमेज झालेली आहे. नुकताच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून काढता पाय घेतलेला आहे आणि स्वतःची वेगळी वाट धरलेली आहे. त्यामुळे अशा तिन्ही नगरसेवकांची पार्श्वभूमी एका बाजूला आहे. आता आपण येऊया आजच्या प्रचाराच्या घडामोडीवर. तर नुकतंच पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या वाडेश्वर कट्ट्यावरती ही सगळी मंडळी ही राजकारणातली कायमच भेटत असतात आणि त्याचप्रमाणे उमेदवारी जाहीर झाल्यावर सुद्धा ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी एकत्र आली. एकत्र आल्यानंतर अर्थातच पत्रकारांनी त्यांचा पाठलाग केला. पुण्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न विचारले. असे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जाणार आहात हे सुद्धा त्यांनी उमेदवारांना विचारलं आणि उमेदवारांनी सुद्धा समर्पक उत्तर त्या ठिकाणी दिलेलं दिसतं. परंतु त्याही पलीकडे जाऊन काही विश्लेषण मी या ठिकाणी करेन. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ हे सर्वात प्रथम हे तिन्ही पक्षांच्या तिन्ही नेत्याकडे गेले. तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर हे सगळ्यात पहिल्यांदा रायगडावर गेले. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की तुमचा पक्ष आणि तुमची निष्ठा ही पक्षनिष्ठा जरी असली तरी माझी सगळ्यात पहिली निष्ठा ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर आणि या रयतेवर आहे. त्यामुळे मी महाराजांचं दर्शन अगोदर घेतो आणि मग सर्वांचे आभार मानतो. अशा पद्धतीचं एक दोन्ही बाजूचं एक त्या ठिकाणी आपल्याला विसंगती आपल्याला दिसते. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी सर्व पैलवानांची एक भेट घेतली आणि त्यामध्ये असं सांगितलं की सर्व पैलवान आज या आखाड्यामध्ये माझ्यासोबत आहेत आणि मी ही निवडणूक जिंकणार. तर दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी रवींद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि सांगितलं की पैलवान जरी तुमच्या बाजूला असले तरी या पैलवानांचा वस्ताद आज माझ्या बाजूला आहे. त्यामुळे हा कलगीतुरा पुन्हा एकदा रंगताना त्या ठिकाणी दिसतो. आता हा झाला वैचारिक मतभेदांचा पक्षाच्या पातळीवरचा विषय, परंतु वैयक्तिक पातळीवरती सुद्धा टीका झालेली दिसते. नुकतंच रवींद्र धंगेकर असं म्हणाले की मुरलीधर मोहोळ यांनी गिरीश बापटांच्या तहहायात त्यांना जर सगळ्यात जास्त कोणी त्रास दिला असेल तर ते मुरलीधर मोहोळ होते. खरं तर गौरव बापट हे जे चिरंजीव आहेत गिरीश बापट यांचे, त्यांनी हा मुद्दा खोडून काढलेला आहे. गिरीश बापट यांचं काँग्रेसशी कधीही जमलेलं नाही आणि हे सगळी टीका टिप्पणी ही असमर्थनीय आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तर अशा पद्धतीचं एक वातावरण पुण्यामध्ये निर्माण झालेलं आहे. परंतु यापुढे पुण्याचं राजकारण ज्यावेळी तापत जाईल त्यावेळी ते वैयक्तिक टीका टिप्पणीवर येणार नाही अशी मी आशा करतो. आणि यासोबतच आत्ताच्या पार्श्वभूमीवरती कोणता उमेदवार हा किती फरकाने निवडून येईल असं आपल्याला वाटतं ते मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. माझ्या विश्लेषणांती मला आज मुरलीधर मोहोळ हे प्रचाराच्या मैदानामध्ये काही अंशी आघाडीवर दिसतात, परंतु रवींद्र धंगेकर सुद्धा पेस मेंटेन करून आहेत. ते कधीही त्यांच्या सोबत येऊन या प्रचारात आघाडी सुद्धा घेऊ शकतात. आपलं मत हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मांडायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.